गप्पांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, फिल्मच्या रीलपेक्षा खूप जास्त आणि मोठं काम आहे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचं। महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात वरवड्यामध्ये बाबांनी कष्टाने आनंदवन उभं केलं। त्यांचा हा वारसा प्रकाश आमटेंनी चांगला चालू ठेवला। त्यांनी भामरागडच्या आदिवासी भागात हेमलकसाचा लोकबिरादरी प्रकल्प उभा केला। डॉक्टर प्रकाश आमटे यांनी अभयारण्यातल्या सगळ्या प्राण्यांवर आईसारखी माया केली। त्यांनी तळागाळातल्या लोकांना एकत्र आणून सगळ्यांना जगण्याची नवीन उमेद दिली। वडिलांनी बघितलेलं स्वप्न आज त्यांचा मुलगा पूर्ण करतोय। आज आनंदवन हेमलकसा समृद्ध होतोय। आदिवासी लोकांच्या मनातून अंधश्रद्धा दूर करून त्यांच्यावर उपचार करणं, कुष्ठरोगींवर उपचार करणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे। माणूस हे माझं नाव असं म्हणणारे बाबा आमटे आणि डॉक्टर प्रकाश आमटे यांना फिल्मी गप्पाकडून सलाम। डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्यावर चित्रपट येतोय आणि या चित्रपटात नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आहे। नानांनी उत्तमरित्या प्रकाश आमटेंची व्यक्तिरेखा साकारली आहे। Mr. Amte, please be seated. What's your monthly income? 1,500 rupees. Are you aware of the price of an airplane ticket to the United States? We have been invited, and these people are spending for us. Rejected for financial reasons. इथं माणसासारखी धडधाकट माणसं आहेत, जनावरासारखं राहतात। त्यांना माणसासारखं राहायचा हक्क मिळाला पाहिजे। तुला वाटतं यांना गरज आहे आपली? यांचं निपतंय की व्यवस्थित आपल्याशिवाय? त्यांना व्यवस्थितचा अर्थ समजेपर्यंत थांबलो। किती माणसं आजारी आहेत गावात, काय फायदा आपल्या डॉक्टरीचा? अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडायला त्यांना वेळ लागतो। कधीपासून आहे रे असं? कधीपासून आहे? अरे बापरे, आता हा काय बोल? इथं येऊन हा माणूस गेला ना तर झालं, आपण कुणाचाच विश्वास संपादन करू शकणार नाही। लॅब नाहीये, रक्त तपासाची सोय नाही, निधन कसं करणार? मला इतके कपडे घालण्याचा काही अधिकार पोचत नाही। त्यांच्यातल्या कलागुणांना शोधून काढ। एकदा का कॉन्फिडन्स आला ना की मग जगातली कुठलीही परीक्षा देत। मी माझी पद्मश्री परत करणार। तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? तू आयुष्य आहेस माझं। अख्ख्या जगाला प्रेरणा देणारे डॉक्टर प्रकाश आमटे असे सैरभैर होतात ना, तेव्हा मला मात्र फरक पडतो। आदिवासी कधी जन्मला कधी मेला, कोणाला काहीच नाही त्याचं। खरं तर तुम्ही त्याला विचारायला पाहिजे, तू माणूस आहेस का? काय दुर्दैव आहे बघ, आपल्याकडे साध्या सुविधा नाहीत म्हणून एका जीवाला तुकडे तुकडे। मी खरं सांगू का, मी मानत नाही त्याला, पण कधी कधी असं वाटतं की तो तिथे प्राण फुंकून पाठवतोय ना, आणि मी इथे। मित्रांनो, तुम्ही रेशमी बंध ऐकले असतील, पण कधी तुम्ही नायलॉनचे बंध ऐकलेत? नाही ना? चला तर मग हे नायलॉनचे बंध कसे आहेत मीच तुम्हाला सांगते। अंबर हडप आणि गणेश पंडित यांच्या बंध नायलॉनचे या एकांकिकेवर आधारित आता एक सिनेमा तयार होतोय। तसं या सिनेमाचं काम बऱ्याच वेळापासून चालू आहे आणि हे नायलॉनचे बंध आपल्या समोर नाना पाटेकर आणि अश्विनी भावे या मराठीतल्या एकदम हटके जोडीच्या प्रमुख भूमिकेत सादर होणार होते। विशेष म्हणजे दोघंही पहिल्यांदाच या चित्रपटातून लोकांच्या समोर येणार होते, पण या मोठ्या ताऱ्यांच्या तारखांचा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना या सिनेमाला नाही म्हणावं लागलं आणि त्यांच्याऐवजी नायलॉनचे बंध आणखीन घट्ट करण्याची संधी आता महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांच्या हातात आली आहे। या फिल्मचं डिरेक्शन जतीन वागळे करत असून स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग्स अंबर आणि गणेश यांनीच केलेले आहेत। चला तर मग नाना पाटेकर आणि अश्विनी भावे ही हटके जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी यावेळी जरी आपल्या हातून गेली असली तरी प्रत्येक वेळी आपल्या अभिनयातून काहीतरी वेगळं देणारी महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर ही जोडी आता मोठ्या पडद्यावरती नायलॉनचे हे बंध साकारण्यास तयार आहे। मित्रांनो, गायक मंगेश बोरगावकर, नाही सॉरी, अभिनेता मंगेश बोरगावकर
अभिनेता मंगेश बोरगावकर याची नवीन फिल्म येते, इश्क वाला लव. या चित्रपटात मंगेशने गाणं सुद्धा म्हटलंय. या फिल्मचं दिग्दर्शन रेणू देसाई यांनी केलंय आणि यात आदिनाथ कोठारे आहेत मुख्य भूमिकेत. आता म्हणाल मग मंगेश बोरगावकरचा काय संबंध? अहो, त्याने सुद्धा या चित्रपटात काम केलंय. त्याने एक गेस्ट रोल केलाय, ते सुद्धा रेणूच्या सांगण्यावरून गडी तयार झाला. आता त्याची इच्छा आहे पुढे जाऊन अभिनेता म्हणून काम करायची. आता बघूया मंगेशने कसा परफॉर्मन्स दिलाय ते. अर्थात त्याच्या फॅन्सनी नाराज वगैरे व्हायची गरज नाही, कारण तो गाणं वगैरे सोडणार नाहीये. मित्रांनो, कसं वाटलं? अर्थात त्याच्या फॅन्सना तो दुःखी करणार नाहीये. त्याचं संगीत क्षेत्रातलं काम तो तसंच चालू ठेवेल. होप सो. पण कदाचित त्याने नवीन प्रोफेशन शोधलं असावं. जस्ट किडिंग. चला तर फ्रेंड्स, आता वेळ झालीये निघायची. अर्थात आपल्या फिल्मी गप्पा काही इथेच थांबणार नाहीयेत. अशाच फिल्मी गप्पा घेऊन मी तुम्हाला याच कट्ट्यावर पुन्हा पुढच्या भागात भेटणार आहे. तोपर्यंत बाय बाय.